शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार, दत्तात्रय पायगुडे यांचे वक्तव्य। पुणे बाजार समितीच्या उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांच्या निवडीने पश्चिम हवेलीतील शेतकरी सभासद आनंदी। राज्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे बाजार समितीचे उपसभापतीपदी पश्चिम हवेलीतील आगळंबे गावचे माजी सरपंच दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे। उपसभापती सारिका हरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत दत्तात्रय पायगुडे यांची बिनविरोध निवड झाली। पायगुडे हे गेली 30 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून सहकार व कृषी क्षेत्रातील आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। या निवडीबद्दल बोलताना दत्तात्रय पायगुडे यांनी पुणे बाजार समितीच्या सर्वच सहकारी सदस्यांचे आपली बिनविरोध निवड केल्याबद्दल आवर्जून आभार मानले। पश्चिम हवेलीतील उत्तम नगर व शिवापूर या उपबाजारांचा विकास करून स्थानिक शेतकरी व नागरिकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल या बाजार समितीशी संबंधित घटकाचा विचार करून व त्यांना समाधान वाटेल असे काम करणार असे सांगून पुणे बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी पदाधिकारी आणि इतर सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती होण्याचा मान एक पश्चिम भागातल्या माणसाला मिळाला, त्याबद्दल पश्चिम भाग हवेलीतील एकदम आनंदी आहेत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताची आणि व्यापारी प्रतिनिधी असतील किंवा व्यापाऱ्यांच्या आडत्यांच्या हिताची कामं करण्याची मी एक जबाबदारी अनेक वेळांनी मी भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या आणि आडत्यांच्या व्यापाऱ्यांच्या हिताची कामं मी करणार। नरसी बाजार समिती 3.5 एकर जागा आहे, त्या ठिकाणी एक चांगला मॉल बांधायचा शेतकऱ्यांसाठी आणि शिवापूरला पण जागा आहे 5 एकर, तिच्यातही मॉल बांधायचा आहे, मोठं बांधकाम त्याही ठिकाणी करायचे। बिनविरोध अशी निवड माझी केली आणि त्या निवडीमुळं मी शेतकरी आणि व्यापारी, आडते असतील, अनेक जण सर्वांची अडचणी समजून घेऊन ते पूर्ण काम करेल अशी मी एक आशा व्यक्त करतो।